3 महिन्यांपूर्वी झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र निवडणुकीनंतरही महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीसह स्थायी समिती, शिक्षण मंडळ, परिवहन समिती तसंच इतर विषय समित्या अद्याप गठीत झाल्या नाहीत. यामुळे इच्छुकांमधून नाराजीचा सूर उमटत असतानाच आता त्यावर भाजप आमदार संजय केळकर यांनीही प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या बाजूने या विषयात कोणताही अडथळा नाही आणि अडवण्याचंही काही कारण नाही. लवकरात लवकर निर्णय होईल असंही त्यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे 75, भाजपचे 28, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 12, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 9, MIM 5, शिवसेना उभाटा 1 आणि अपक्ष 1 असे 131 नगरसेवक निवडून आलेत. या निवडणूक निकालानंतर 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना शिंदे गट पक्षाच्या नगरसेविका शर्मिला पिंपळकर यांची महापौरपदी तर भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हनुमंत जगदाळे यांची सभागृह नेता पदावर तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नगरसेवक शानू पठाण यांची विरोधी पक्षनेता पदावर निवड करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेत शिवसेना शिंदे गट आणि भाजप महायुतीची सत्ता असून या दोन्ही पक्षांचे 131 पैकी 104 नगरसेवक आहेत. इतकं असतानाही पालिकेतील स्थायी समिती, शिक्षण मंडळ, परिवहन समिती, 5 विषय समित्या गठीत होऊ शकल्या नाहीत आणि स्वीकृत नगरसेवक नियुक्ती झाली नाही. त्यामुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला असून त्यावर आता भाजप आमदार संजय केळकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ठाण्यातील कोर्टनाका येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनानिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आमदार संजय केळकर यांनी अभिवादन केलं. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. याच्यामध्ये आहात, भाजप देखील सहभागी आहे सत्तेमध्ये, नेमकं काय अडलं? मी कुठे अडलंय मलाही कळत नाहीये. कारण की आता 2.5 महिने झाले. खरं म्हणजे हा लोकशाही प्रणालीमध्ये एवढ्या वर्षानंतर निवडणुका झाल्या, लोकप्रतिनिधी निवडून आले आणि त्यांना देखील निरनिराळ्या प्रकारचं काम आणि अधिकार हे दिले पाहिजेत. हे समित्या हेच त्यांना योग्य प्रकारचा अधिकार देण्याचे ठिकाण आहे. मला वाटते शिंदे साहेबांनाच विचारायला पाहिजे की हे का अडलेलं आहे आणि त्यांना देखील मी आपल्या माध्यमातून निश्चितपणे विनंती करेन की लवकरात लवकर, कारण अनेक महापालिकांमध्ये महाराष्ट्रातल्या झालेलं आहे आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील भरभक्कम अशा प्रकारचं बहुमत आहे आणि त्यामुळे हे जेवढ्या लवकर होता येईल तेवढं व्हायला पाहिजे, दिरंगाई टाळायला पाहिजे.